श्री स्वामी समर्थ सर्वांना. डिझाईन बाय सरस्वती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजपासून आपण फ्री शिलाई कोर्स सुरू केलेला आहे. हा कोर्स ज्यांना बऱ्यापैकी शिलाई जमते किंवा ज्यांना काहीही जमत नाही या सर्वांसाठी हा क्लास असणार आहे. तर आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे. आपण सुरुवातीला ब्लाऊज हातात घेत नाही, तर सुरुवातीला आपण शिलाईसाठी जे काही साहित्य लागतं, जे बेसिक साहित्य असतं सुरुवात करण्यासाठी, ते सर्व साहित्य काय काय आहे आणि ते कोणतं कोणतं आहे, त्याचा वापर कशासाठी आपण करतो, हे सर्व मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. तसेच या क्लासमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस आणि बरंच काही मी तुम्हाला या क्लासमधून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर प्रत्येक साहित्याची सविस्तर माहिती आपण पाहायला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आहे आपला हा पेपर. हा पेपर आपण जेव्हा आपल्याला कस्टमरचा ब्लाऊज येतो किंवा स्वतःचा ब्लाऊज असतो, तर ते ब्लाऊजची मापे आपण डायरेक्ट फॅब्रिकवरती टाकत नाही. तर त्यासाठी आपण अगोदर पेपर कटिंग करतो. ते मापे सर्व आपण लिहून घेऊन ती मापे आपण पेपरवरती टाकून नंतर पेपर कटिंग करतो आणि ते पेपर कटिंग ब्लाऊजवरती ठेवून किंवा आपल्या फॅब्रिकवरती ठेवून मार्किंग करून कटिंग करत असतो. तर त्यासाठी आपल्याला हा पेपर खूप गरजेचा आहे. हा पेपर आपल्याला सहजपणे मिळून जातो. त्यानंतर आहे आपली ही पट्टी. पट्टीचा वापर आपण जेव्हा पेपरवरती मापे टाकतो तेव्हा ती मापे व्यवस्थित जोडली जावीत किंवा ती मापे इकडे तिकडे हलू नयेत यासाठी आपण ह्या स्केलचा वापर करतो. त्यानंतर आहे हे फ्रेंच कर्व. फ्रेंच कर्व हे आपल्याला कुठेही भेटून जाईल लगेच आणि हे आपल्याला जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. कारण सुरुवातीला आपल्याला आकार देण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी आकार देण्यासाठी हे खूप छान आहे. त्यानंतर आहे आपला हा चॉक. चॉक आपल्याला 10 ते 15 रुपयापर्यंत भेटून जातो हा बॉक्स. यामध्ये साधारण 10 चॉक येत असतात. तर हे चॉक आपण जेव्हा पेपर कटिंग आपण फॅब्रिकवरती ठेवतो तेव्हा आपण या चॉकने आपण मार्किंग करत असतो किंवा आपण शिलाई करण्यासाठी जेव्हा आपण बसतो तेव्हा शिलाई करत असताना ब्लाऊजला मध्ये मध्ये माप येतात तेव्हा आपण या चॉकने मार्किंग करत असतो. तर फॅब्रिक वाईज तुम्ही यातला कलर यूज करू शकता. त्यानंतर आहे आपलं हे मशीनचं ऑइल. मशीनचं ऑइल हे आपल्याला चांगल्या कंपनीचंच आपल्या मशीनला वापरायचं आहे. तर हे आहे ऑर्गन गोल्ड या कंपनीचं. तर हे ऑइल खूप छान आहे. हे ऑइल पाण्यासारखं दिसलं की म्हणायचं की ते आपल्या मशीनसाठी छान आहे. तर हे अशा एका छोट्या बॉटलमध्ये आपण ओतून घ्यायचं आणि ते नंतर आपण आपल्या मशीनला करत असतो. तर हे ऑइल आपल्याला 5 ते 6 रुपयाला हे आपलं पॉकेट पडत असतं. त्यानंतर आहे आपली ही कैची. कैची ही आपल्याला ज्युपिटर किंवा नॉवेल या 2 कंपनीपैकी यूज करायची आहे, कारण ही कैची खूप छान असते आणि कैची ही आपल्याला 11 किंवा 12 नंबर यूज करा, कारण त्याने हाताला त्रास होत नाही किंवा जाड कापड असेल तर ते सहज कट केलं जातं. त्यासाठी ही कैची खूप छान आहे. फक्त ही कैची हातातून खाली पडू द्यायची नाही. जर पडली तर ही कैची लगेच खराब होऊ शकते आणि ही कैची आपल्याला फक्त कापड कट करण्यासाठी यूज करायची आहे. त्यानंतर आहे ही आपली छोटी कैची. ही कैची आपण फक्त पेपर कटिंगसाठी वापरतो, कारण ही जी आपली मोठी कैची आहे ज्युपिटरची ती आपल्याला पेपर कट करण्यासाठी वापरायची नाही. त्याने त्या कैची लगेच खराब होते. त्यासाठी ही दुसरी जी छोटी कैची आहे ना ती आपल्याला यूज करायची असते. त्यानंतर आहे हे आपलं टिप ओपनर. टिप ओपनर हे आपल्याला एखादी शिलाई आपण चुकीची मारली असेल किंवा नवीन शिकताना अशा बऱ्याच वेळा टिपा चुकतात तेव्हा आपल्याला ह्याचा खूप वापर होतो. तर याने आपलं फॅब्रिक पण खराब होत नाही आणि टिप पण सहज उसवली जाते. यासाठी आपल्याला हे टिप ओपनर लागतं. त्यानंतर आहे आपली ही हातशिलाईची सुई. जेव्हा आपण ब्लाऊज रेडी करतो तेव्हा त्याला हातशिलाई करण्यासाठी किंवा आपण हुक लावतो, बटन लावतो, त्या सर्वासाठी आपल्याला हातशिलाईच्या सुईचा उपयोग होत असतो. हातशिलाईची सुई बारीक घ्यायची असते, जास्ती मोठी नाही घ्यायची. त्यानंतर आहे आपली शिलाई मशीनची सुई. ही सुई आपली 18 नंबर आहे. जर तुमची मशीन हाफ सेटलची असेल तर त्याला 16 नंबर सुई वापरा आणि जर फुल सेटलची असेल तर त्याला 18 नंबर वापरा. ही सुई आपल्याला पिको फॉलची मशीन आणि आपली फुल सेटलची मोठी शिलाई मशीन या दोन्हीसाठी आपल्याला ह्या सुईचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर आहे आपल्या ह्या पिना. या पिनाचा उपयोग आपण फॅब्रिक कट करत असताना ते फॅब्रिक हलू नये म्हणून त्याला लावतो किंवा आपण शिवत असताना जर आपला ब्लाऊज अस्तरचा असेल तर त्याला ते कापड मऊ इकडे तिकडे हलू नये म्हणून आपण या पिना त्याला लावून स्टिच करतो. त्यानंतर आहे आपलं सिंगल फूट. हे सिंगल फूट आपण आरी वर्कचा ब्लाऊज तयार करताना याचा वापर करतो किंवा आपली मण्याची लेस असेल
तर ते लावण्यासाठी या सिंगल फूटचा वापर केला जातो किंवा आपली पोटली वगैरे बसवताना पण या फूटचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे हे पाणी बटन. हे पाणी बटन जर तुमच्याकडे असेल तर कोणत्याही कलरच्या बटनाची गरज नसते, कारण हे पाणी बटन कोणत्याही कलरला मॅच होतं आणि कोणत्याही ब्लाऊजला आपण लावू शकतो. हे पाणी बटन तुम्ही कोणत्याही कलरच्या ब्लाऊज हे यूज करू शकता. त्यानंतर आहे आपले हुके. हे हुके आपला ब्लाऊज जेव्हा रेडी होतो त्यानंतर ही हुका आपण ब्लाऊजला लावत असतो किंवा एखादी कुर्ती वगैरे असेल तर त्याला आपण चेन बसवलेली असते, त्याला वरती लावण्यासाठी पण या हुकांचा उपयोग होतो. त्यानंतर आहे आपले फॅब्रिक ग्लो. याचा वापर आपण मण्याची लेस जोडण्यासाठी करतो किंवा ब्लाऊजला एखादं पॅच वगैरे असेल तर ते चिटकवण्यासाठी या फॅब्रिक ग्लोचा आपण वापर करतो. त्यानंतर आहे हे आपली नोटबुक. या नोटबुकमध्ये आपण जे ब्लाऊजची मापे घेत असतो ते मापे सर्व आपण यामध्ये लिहून ठेवतो. त्यासाठी आपल्याला पेन आणि मार्करची गरज असते. हे मार्कर आपण जेव्हा पेपरवर ते आपले मापे टाकतो तेव्हा ह्या मार्करने आपण सर्व लाईन ड्रॉ करत असतो. त्यासाठी आपल्याला ह्याची गरज लागते. तर शेवटी आहे आपला हा टेप. हा आपला टेप पूर्ण टेप 1.5 मीटरचा आहे. तर यामध्ये 39 इंच या ठिकाणी आपला 1 मीटर असतो. पाठीमागून आपला हा 100 आणि समोरून 39 इंच आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला याची थोडक्यात माहिती देणार आहे. तर इथं जे आहे ते तो आपला 0 आहे. तिथून 1 इंच तिथे समजणार नाही, त्यामुळे 1 ते 2 इथे मी तुम्हाला सांगते. 1 पासून ते 2 लाईन तिथपर्यंत आपला पाव इंच होतो. त्यानंतर तिथून पुढे 2 लाईन, जी छोटीशी लांब लाईन आहे तिथपर्यंत आपला अर्धा असतो. तिथून पुढे 2 लाईन म्हणजे पाऊण इंच, तिथं आपण 1.25 असं त्याला म्हणतो. त्यानंतर 2 हा आपला पूर्ण 1 इंच आहे. तर आपण 1.25, 1.5, 1.25 आणि 2 असं त्याला म्हणत असतो. तो झाला आपला पूर्ण 1 इंच. याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी यावरती मोठा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन. पूर्ण मापे समजले असतील तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा आपला म्हणजे क्लासचा पहिला दिवस आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला ब्लाऊजची मापे आपल्या म्हणजे मापाच्या ब्लाऊजवरून आपण परफेक्ट मापे कशी घेतो याचा मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित समजेल. चला तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.